अमेरिकेच्या संरक्षण विभागाने म्हणजेच पेंटागॉनने नुकतेच 160हून अधिक नवीन UFO कागदपत्रे आणि व्हिडिओ सार्वजनिक केले आहेत। या माहितीला आता अधिकृतपणे UAP अर्थातच अनआयडेंटिफाईड अनोमलियस फेनोमेना असे म्हटले जाते। जगभरातील शास्त्रज्ञ आणि सामान्य लोकांमध्ये या बातमीने मोठी खळबळ उडाली आहे। हे नेमकं प्रकरण काय आहे, या फाईल्समध्ये काय दडले आणि याचा आपल्या जगावर काय परिणाम होईल, हे आता आपण सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। अनेक दशकांपासून UFO किंवा परग्रहावरील जीवनसृष्टी या विषयाला निव्वळ अफवा किंवा कल्पना मानले जात होते, पण आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार पेंटागॉनने अधिकृतपणे या फाईल्स जनतेसाठी खुल्या केल्या आहेत। ट्रम्प यांनी याला खूप रंजक माहिती असे म्हटले होते। या मोहिमेला परसिव्ह अर्थात प्रेसिडेन्शियल अनसीलिंग अँड रिपोर्टिंग सिस्टीम फॉर UAP एन्काउंटर्स असे नाव देण्यात आले आहे। यामध्ये 160हून अधिक फाईल्स, काही व्हिडिओज आणि दुर्मिळ फोटो आहेत। चला सविस्तर सांगतो। सर्वप्रथम अचंबित करणारे वेग, भारतीय उपखंड आणि जपानच्या जवळ फुटबॉलच्या आकाराच्या वस्तू आकाशात अत्यंत वेगाने फिरताना दिसल्या आहेत। हे विमान आवाजाच्या वेगापेक्षाही 20 पटीने जास्त वेगाने प्रवास करतात, पण त्यांना इंजिन किंवा पंख नसल्याचे दिसून आले आहे। द्वितीय, पाणी आणि आकाश दोन्हींमध्ये संचार। काही व्हिडिओमध्ये अशा वस्तू दिसल्या आहेत ज्या आकाशातून थेट समुद्रात शिरतात आणि त्यांचा वेग कमी होत नाही। विज्ञानाच्या नियमानुसार हे सध्याच्या मानवी तंत्रज्ञानाला अशक्य आहे। तृतीय, अंतराळवीरांचे अनुभव। 1969 मध्ये अपोलो 12 आणि 1972 मध्ये अपोलो 17 मोहीम दरम्यान चंद्रावर काही प्रकाशमान वस्तू आणि छोटे ठिपके दिसल्याची नोंद खुद अंतराळवीरांनी केली होती। त्याबद्दलची कागदपत्रे आता समोर आली आहेत। चौथं, आय ऑफ सॉरॉन सारख्या वस्तू। 2023 मध्ये काही सरकारी एजन्सीने आकाशात एका मोठ्या नारंगी रंगाच्या गोलाकार वस्तूंचा अनुभव घेतला होता, ज्याचे वर्णन त्यांनी लॉर्ड ऑफ द रिंग्स मधील डोळ्यासारखे केले आहे। हा केवळ परग्रहावरील जीवांचा प्रश्न नसून आपल्या भविष्याशी जोडलेला विषय आहे। याचे 3 मुख्य परिणाम होऊ शकतात, चला ते पाहूया। सर्वप्रथम, विज्ञानात मोठी क्रांती। जर या वस्तू मानवाने बनवलेल्या नसतील तर याचा अर्थ असा की भौतिक शास्त्राचे अर्थात फिजिक्सचे आपले सध्याचे नियम जुने झाले आहेत। या वस्तूंकडे अशी ऊर्जा किंवा इंधन असू शकते ज्यामुळे आपण भविष्यात प्रदूषणमुक्त ऊर्जा मिळवू शकू। अंतराळ प्रवासाची आपली व्याख्या पूर्णपणे बदलून जाईल। द्वितीय, जागतिक सुरक्षा आणि राजकारण। पेंटागॉनला भीती आहे की जर हे तंत्रज्ञान चीन किंवा रशियासारख्या शत्रू देशांकडे असेल तर अमेरिकेच्या संरक्षणाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो। पण जर हे तंत्रज्ञान पृथ्वीवरील नसेल तर जगातील सर्व देशांना एकत्र येऊन या अज्ञात शक्तीचा सामना करावा लागेल। यामुळे कदाचित मानवी युद्धांचे प्रमाण कमी होऊन जागतिक ऐक्य वाढू शकते। तृतीय, सामाजिक आणि धार्मिक बदल। अनेक शतकांपासून मानव स्वतःला विश्वातील सर्वात बुद्धिमान जीव मानत आला आहे, पण जर हे सिद्ध झाले की आपल्यापेक्षाही प्रगत संस्कृती अस्तित्वात आहे तर आपला विचार करण्याच्या पद्धतीत मोठा बदल होईल। धर्माच्या आणि संस्कृतीच्या अनेक संकल्पना नवीन दृष्टिकोनातून पाहावे लागेल। पेंटागॉनने अद्याप थेट एलियन्स हा शब्द वापरलेला नाही, पण ज्या प्रकारची माहिती समोर आली आहे ती पाहून हे स्पष्ट होते की आकाशात असे काहीतरी आहे जे आपल्या कल्पने पलीकडचे आहे। डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने घेतलेला हा निर्णय पारदर्शकतेच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे। आता ही माहिती war.government/UFO या वेबसाईटवर कोणालाही पाहण्यासाठी उपलब्ध आहे। येणाऱ्या काळात अशा आणखी फाईल्स समोर येतील ज्यामुळे आपण का विश्वात एकटेच आहोत का या प्रश्नांचे उत्तर कदाचित आपल्याला नक्कीच मिळेल। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, एलियन्स खरंच आहे की नाही? या फाईल्सबद्दल तुमचे काय मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH यूट्यूब चॅनलला। धन्यवाद।